फोर्ट जिहाद भाग 2 गेल्या 4 महिन्यापासून जुलै 2024 मध्ये याची सुरुवात झाली। मालेगाव महापालिका आणि महापालिका मालेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी व रोहिंग्या मुस्लिम यांना भारतीय बनवण्याचा कारखाना सुरू झाला आहे। हे जे अनधिकृत बांगलादेशी आणि रोहिंग्या इथे घुसतात, 2023 मध्ये भारत सरकारने संसदेने 1969चा जो जन्म मृत्यू नोंदणी कायदा आहे त्यात थोडासा बदल केला। मॅजिस्ट्रेट कोर्टाला अधिकार होते ते तहसीलदारला दिले। बाकी तरतुदी तशाच। याचा भयंकर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, एक फ्रॉड सुरू झाला। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे डिसेंबर 30 पर्यंत आज मला अपर जिल्हाधिकारी यांनी मान्य केलं 1170 लोकांना त्यांनी जन्माचा दाखला दिला आहे। 1170 कुठे गेला? पुष्कर 1170 ना किती लोक आहे? कितीची यादी आहे? 1110 लोकांची यादी माझ्या हातात दिली आहे। 400 अर्ज त्यांच्याकडे पेंडिंग आहे। ह्या 1500 पैकी 1490 लोक बांगलादेशी रोहिंग्या आहे। मालेगाव महापालिकेने पण याच्यात त्यांचाही संगनमत आहे। तहसीलदारचं पत्र आलं की ते ताबडतोब त्यांना भारतीय असल्याचा जन्माचा दाखला देतात। हा जो कायदा आहे द रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ एंड डेथ अमेंडमेंट ऍक्ट 2023 याप्रमाणे, या कायद्याप्रमाणे असं आहे की घरी जन्म झाला बाळाचा, घरी म्हणजे हॉस्पिटलमध्ये नोंदणी नाही झाली किंवा घरी कुणाचा मृत्यू झाला आणि डॉक्टरचं डेथ सर्टिफिकेट नाही मिळालं, तर मुख्यत्वे जन्माचा 1 महिन्याचा आत त्या पालकांनी अर्ज करावा लागतो स्थानीय संस्थेकडे, मग ग्रामपंचायत असो, नगर परिषद, महापालिका। तो आधी मॅजिस्ट्रेट कोर्टात करावा लागायचा, म्हणजे दंडाधिकारी कार्यालयात, त्याच्याऐवजी आता तहसीलदारकडे करायचा। पण मॅक्झिमम 1 वर्षाचा आत, म्हणजे यांना हा कायदा काय आहे की मॅक्झिमम तुम्ही खूप अडचणीत आला, काहीतरी विशेष अडचण असेल तरी विदिन ए इयर यू हॅव टू गेट इट रजिस्टर्ड। ही जी मी आपल्याला प्रेस नोट मध्ये जे उदाहरणं दिलेली आहे त्यात
82 वर्षापासून 2 वर्षाचं मूल इथपर्यंत विविध वयातले लोकांना यांनी या कायद्याचा दुरुपयोग नाही, फ्रॉड करून सर्टिफिकेट दिलं. एकेका परिवाराचे 4-4 लोकांना. आणि हे चौघे कोण? तर 3 भाऊ आणि एकाची बायको. वय किती? 42, 52, 56, 47. आता हे जे पान नंबर 17, 18, 19 आहे, म्हणजे यात एक मी तुम्हाला वाचून दाखवतो. एक पत्ता आहे, प्लॉट नंबर 25, नूरनगर. शकील अहमद अब्दुल रहमान, जन्मतारीख 2/2/73. जमशीद अहमद अब्दुल रहमान, जन्मतारीख 5/8/1976. जमील अहमद अब्दुल रहमान, 3/10/80. खलील अहमद अब्दुल रहमान, 18/11/1985. हे चौघे एका परिवाराचे, एका ठिकाणी राहतात. चौघांचे जन्म दाखले नाही. आणि आमदार, जिल्हाधिकारी नाशिक, तहसीलदार, महापालिका आयुक्त सर्टिफिकेट देऊन टाकले यांना. भारतात जन्म झालाय आणि जन्म कुठे झालाय तेही गंमतदार. हे उदाहरण म्हणून मी 28ची यादी आपल्याला दिली आहे. पत्ता काय दिलाय या 28 लोकांचा? फक्त मालेगाव, फक्त मालेगाव. आणि दिलं यांनी सर्टिफिकेट की आपण भारतीयात मालेगावात आपला जन्म झाला. आणि केव्हा? 6/1/81, 4/13 म्हणजे 13/4/2004, 1/1/81. नाव काय? ते नावं सगळी तीच. अब्दुल वहीद शेख अनवर, रऊफ खान, सादिक खान, कुरेशी. ही 32ची यादी मी आज जिल्हाधिकारी आणि यांना सांगितलं की हे मला सांगा नाही, कसं काय तुम्ही दिले, कोणत्या आधारावर दिले? या कायद्यात दिले आहे अनाथ, दत्तक गेलेली, सिंगल पेरेंट. आपल्याकडे पण हल्ली म्हणजे सिंगल पेरेंट चाइल्ड आत्ता, तर त्यांना बर्थ सर्टिफिकेट मिळवताना अडचण होते. समजा काही फक्त मदर असते. हा त्यांच्यासाठी कायदा. आणि त्याचा वापर कशासाठी केला जातोय? बांगलादेशी आणि रोहिंग्याला भारतीय बनवण्याचा कारखाना. तुम्ही जर ते वाचलं तर आश्चर्य होणार. वर्षभरात किती लोकांना जन्माचे दाखले दिले या कायद्याच्या अंतर्गत? फक्त 70. मालेगावने किती दिले? 1500. लोकसंख्या 6.5 लाख. मुंबईत पण असा प्रयोग झाला. मला यांनी पत्र पाठवलं. बोरीवली तहसीलदार 62 अर्ज आले, एकालाही दिलं नाही. कारण तपासावं लागतं सगळं, त्याची ऑथेंटिसिटी, क्या खरंच आणि विदिन 1 year वाल्यांनाच द्यायचं आहे. आता मालेगावमध्ये 2010, 2017, 2021, 2008 अरे सगळी व्यवस्था होती ना, मग त्यांनी नाही घेतला दाखला. हा समजा जंगलात, पहाड़ के पीछे, खाड़ी के नदी के उस पार मध्ये. आता अंधेरी तहसीलदार यांनी एकंदर या कायद्या अंतर्गत फक्त 12 लोकांना दिलाय. अंधेरी तहसीलदार मध्ये 45 लाख लोकही राहतात. आणि त्या 12 पैकी 4 मृत्यू झालेले, फक्त 8च नवजात. या विषया संदर्भात येतं कुर्ला तहसीलदार, मी यांचे दिले तुम्हाला सगळे. एकंदर 11 लोकांना दिले. तहसीलदारने आपली चूक मान्य केली आहे.
मालेगाव तहसीलदारने स्वीकार केला आहे, अनावधानाने या लोकांना सर्टिफिकेट दिलं गेलं आहे. सर्टिफिकेट देण्याचे निर्देश आम्ही दिले आहे. आम्ही त्यात सुधारणा करू. महापालिका आयुक्त यांनी मान्य केलं. अच्छा, या दोघांच्या समोर त्यांची पूर्ण टीम होती दोन्हीकडे, की आमची चूक झाली आहे. आम्ही ताबडतोब यात सुधारणा करू. ज्यांना सर्टिफिकेट दिले गेले आहे त्यांची परत चौकशी केली जाणार. मालेगाव महापालिका आयुक्तांना मी विचारलं की ऍप्लिकेशन ऑफ माइंड नाही आहे. या डिसेंबर मध्ये तुमच्याकडे 500 अर्ज, 500 आणि गेला डिसेंबर, त्याच्या आधीचे डिसेंबर, त्याच्या आधीचे डिसेंबर किती 100. हे 500 यांचे नॉर्मल 100 वेगळे. म्हणजे या रितसर मालेगाव महापालिका, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांचा संगनमत आहे. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिलं आहे की वोट जिहादचा हा एक वेगळा प्रकार आहे. जे मालेगाव तहसीलचं एक उदाहरण आहे. 1500 लोकांना सर्टिफिकेट, जन्माचा दाखला जे मुळात भारतीय नाही यांना दिला गेले. त्यातनं अनेक मतदार पण झाले असेल, आधार कार्ड सगळ्यांचे आले असेल, तर याची चौकशीचे आदेश द्यावेत. आपल्याकडे महाराष्ट्रात बांगलादेशी आणि रोहिंग्या अनधिकृत यांचं काम ATS ला दिलेलं आहे. त्याला काय आपण म्हणतो, अतिरेकी विरोधी दस्ताना, एंटी टेररिस्ट. त्यांना हे काम द्यावं आणि या सगळ्या 1500 लोकांना ताबडतोब डिटेक्ट करून डिटेन करावं आणि त्यांचा मायभूमी पाठवावं. या सगळ्यांनी फोर्जरी केली आहे, कारण की अर्जाच्या सोबत त्यांनी एफिडेव्हिट दिला आहे की आमचा जन्म इथंच झाला होता. म्हणजे खोटा एफिडेव्हिट दिला आहे तुम्हाला. आणि यांच्याकडे 3च त्यांनी सांगितलं. एक, त्या व्यक्तीचा अर्ज घ्यायचा, एफिडेव्हिट घ्यायचं, आणि दुसरं त्यांनी लोकल वर्तमानपत्रात जाहिरात द्यायची. ते जाहिरातीचे नमुने पण आम्ही तुम्हाला दिले आहेत. तर काय रे वर्तमानपत्राचं नाव, बाले किल्ला. त्या बाले किल्ल्यात अशा प्रकारच्या जाहिराती येतात. या डिसेंबर महिन्यात 500 लोकांच्या जाहिराती आहेत. 500 हे या बांगलादेशी आणि रोहिंग्यांना अशा प्रकाराने इम्पोर्ट करायचे, भारतीय नागरिक बनवायचे, त्यांना मतदार बनवायचे. अशा प्रकारचा ऑपरेशन जिहाद, ऑपरेशन वोट जिहाद, बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय बनवणं हे देशातलं सगळ्यात मोठं षडयंत्र आहे. आणि आज या दोन्ही अधिकाऱ्यांनी मान्य केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मी अपील केली आहे की यांनी याची विशेष चौकशीचे आदेश द्यावे. वोट जिहाद भाग 2 हिस्सा 2. मालेगांव में बड़े प्रमाण में बांग्लादेशी और रोहिंग्या मुस्लिमों को भारतीय नागरिक बनाने का षड्यंत्र शुरू हो चुका है. 2024 के 6 महीने में अंतिम जुलाई से दिसंबर तक 1500 ऐसे बांग्लादेशी रोहिंग्या मुस्लिम को मालेगांव के तहसीलदार, नासिक जिलाधिकारी और मालेगांव महापालिका ने उनका जन्म मालेगांव में हुआ है ऐसा बर्थ सर्टिफिकेट दिया है.
जो 2023 में भारत सरकार का एक जन्म मृत्यु रजिस्ट्रेशन कानून के अंतर्गत उस कानून को गुमराह करके ये इस प्रकार का ये खेला जिसमें करोड़ों रुपए की रिश्वत दी गई है। मालेगांव के कुछ पॉलिटिशियन इसमें इन्वॉल्व है। आज मालेगांव महापालिका और जिलाधिकारी मालेगांव दोनों ने मान्य किया है कि यह फ्रॉड है, हमारे लोगों ने गलतियां की है। हम ताबड़तोड़ ये 1500 लोगों को दिए हुए सर्टिफिकेट रद्द करेंगे, कैंसिल करेंगे। मैंने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी से प्रार्थना की है कि जैसे वोट जिहाद का पैसा, ये जो पहला मैंने घोटाला निकाला कि मालेगांव या भी पूरे हिंदुस्तान का वोट जिहाद का केंद्र बन गया है। यहां पर वोट जिहाद का जो पैसा है उसका अमाउंट अभी 2000 करोड़ हो गया है। जो जांच चल रही है उसमें 2000 करोड़ रुपया मालेगांव सिराज मोहम्मद और मोहम्मद बगाड़ के थ्रू ये पूरे देश भर में बांटा गया। अब वही मालेगांव को बांग्लादेशी और रोहिंग्या को भारतीय बनाने का नया फ्रॉड कारखाना। मुख्यमंत्री जी से हमने प्रार्थना की है कि जल्द से जल्द इसकी जांच के आदेश दे। इसमें जो जो अधिकारी शामिल हुए उनको तुरंत सस्पेंड किया जाए। और ये रोहिंग्या और बांग्लादेशी मुस्लिमों ने गलत एफिडेविट दिया है, खिलवाड़ किए, तो इनके ऊपर तुरंत फौजदारी प्रक्रिया शुरू की जाए। यह काम एंटी टेररिस्ट स्क्वाड ATS को दिया जाए और ये 1500 बांग्लादेशी रोहिंग्या को तुरंत देश बाहर किया जाए। यहाँ के जो छोटे से अखबार बाले किला में ये जो विज्ञापन आता है, ये इस प्रकार का एक विज्ञापन, और इसके आधार पर इनको बर्थ सर्टिफिकेट, मुझे विश्वास है कि जल्द ही कार्रवाई शुरू होगी और ये 1500 बांग्लादेशी रोहिंग्या को देश बाहर किया जाए। मैंने थोड़ी सी जांच की तो ये ध्यान में आया कि इस प्रकार का जो ये फ्रॉड जो है ये 2023 नवंबर में जो नया कानून में जो संशोधन अस्तित्व में आने के बाद में शुरू हुआ। पहले कोई एक आध दूसरे 4-5 लोग गलत रास्ते से सर्टिफिकेट ऑब्टेन करते होंगे, पाते होंगे, लेकिन इतना बड़ा, जैसे ये दिसंबर महीना में यह अखबार में 500 लोगों के विज्ञापन आए हैं, तो ये और ये जांच होने के बाद में फिर सरकार के ध्यान में आएगा तो उसके पहले का भी देखेंगे। पहले इसके ऊपर हम केंद्रित करते हैं ना। आप देखो ना, नवंबर में अमेंडमेंट आया, लोकसभा आचार संहिता थी, इसलिए फरवरी में 50-100 लोगों ने लिए, फिर उसके बाद में जुलाई से प्रारंभ हुआ और गत 2 महीने में यानी 4 महीने में एकदम संख्या ऐसी बढ़ती जा रही है कि जुलाई में 100, फिर 200, अब दिसंबर में 500। सर, आपने जो पैसों के बारे में 2000 करोड़ की जो बात कही, मी पुन्हा एकदा सांगतो की मालेगाव हे आता मुस्लिम फेनेटिझम वोट जिहाद केंद्र झालं आहे। जो वोट जिहादचा पैसा या घोटाळ्याचा आता अमाऊंट आहे टोटल, हे जे तपास यंत्रणा काम करत, कुठलं ते वोट जिहाद पैसा म्हणतात की हा म्हणतात, मग ईडीने जे अटक केली तर कसं असते ना, तर मी तुम्हाला दोष देत नाही, पण तुम्ही मला प्रश्न विचारला तर माझं उत्तर पण तसं तिखट आहे। हे वर्तमानपत्र छापून आलंय। अरे माय बाप, माझं प्रश्नाचं उत्तर तर वर्तमानपत्र छापून आलंय। ईडीने ज्यावेळी सिराज मोहम्मदचा ताबा घेतला पोलीसकडून, त्यावेळी जे रिमांड ॲप्लिकेशन केली आणि त्यात कोर्टाने जे ऑर्डर दिली त्यात 1000 कोटी रुपये छापून आलं आहे। ईडीने रिमांड ॲप्लिकेशनमध्ये लिहिलं, हे 15 दिवसापूर्वीची गोष्ट सांगतोय। अरे भाऊ, हे मीडियाने छापलं ना, ज्यावेळी कोर्टात रिमांड नसते त्यावेळी तुम्हीच उपस्थित असतात, पण मालेगावला तुम्ही उपस्थित असतात।
ईडीचा रिमांड मुंबईत स्पेशल, तर तिथले वर्तमानपत्र इंग्रजी वर्तमानपत्र छापलंय. बातम्या कुठून येतात? तर एजन्सी प्रेस कॉन्फरन्स घेत नाही, पण ज्यांना अटक केली तर कोर्टाच्या समोर मांडते एजन्सी, आणि कोर्टाची ऑर्डर असते त्यात दिलेलं असते. सर, एकीकडे भाजपचे नेते आहेत योगेश राणे, यांनी देखील मालेगावला लँड क्लिअरचा आरोप केला होता आणि तुमच्याकडून मोर्चाचा जे स्कॅम मालेगाव टार्गेटवर असं काही म्हणते. मालेगाव नितेश राणेंनी पण हा विषय केला होता. मालेगाव टार्गेट होतं. लँड क्लिअरचा त्यांनी लँड जत केलं होतं, आपण रोड जत करतो. अब क्या बोल, त्यांचं म्हणणं असं आहे, मला सगळं समजलं आहे, हे सगळेच काम करते. हे केस पोलीस हे जर रोहिंग्या बांगलादेशी आहेत, हे तपासताना काय करतात? तुमचा त्यांच्यावर विश्वास नाही का? याच्यात गॅजेट आहे ना, गॅजेट कोणी बोलून 100 रुपये दिले का गॅजेट तयार म्हणजे आज कुठलाही कागद असा शिकवतो. दादा तो प्रश्न विचारणार तर मला उत्तर देऊ दे ना. या तपास यंत्रणांनी आमच्या लक्षात हा घोटाळा आला, त्यानंतर आम्ही तक्रार केली, तुम्ही लोकांनी पण त्याला वाचा फोडली, त्यामुळे तो 2000 कोटीपर्यंत पोचलो आपण. आणि याचं म्हणणं दोन्ही बोलतोय ना. नाही, पहिला झाला त्यात कबूल करा, तुमच्यामुळे झाला. तपास यंत्रणा 2000 कोटीचा किरीट सोमय्यांनी नव्हता शोधला, किरीट सोमय्यांनी शोधला होता 114 कोटीची नामखो. मग किरीट सोमय्या मेहनत नक्की करतो, पाठपुरावा करतो, त्याचं डोकं तिरकं आहे म्हणून तो जास्त चांगलं इन्व्हेस्टिगेशन करतो. हे पण तसंच आहे. ही जाहिरात वाचल्यानंतर दर नाशिकचा कुठल्या नागरिकांनी किरीट सोमय्याला पाठवली. 28 त्या अंकात 28 आता जाहिराती होते. तर हे मी बघितल्यानंतर मला शंका वाटली की असे 28 जाहिराती एका दिवसात, आणि त्याचे पत्ते वाचले तर अर्धे पत्ते फक्त मालेगाव. मग मी त्याच्यावर थोडं जास्त 1 मिनिट थांब रे दादा, आता मला उत्तर देऊ दे. त्यानंतर मी त्याचं इन्व्हेस्टिगेशन केलं, सगळं स्टडी केलं, RTI मध्ये उत्तरं प्राप्त केली, अधिकाऱ्यांचे केलं. आणि हे सगळं झाल्यानंतर मंत्रालयात पण बैठका झाल्या, आणि त्यानंतर हे आता उघडकीस आलं. घोटाळाच आहे. तर घोटाळा अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीनेच जातं ना या तू जाहिराती. ऐकतच नाही ना पूर्ण जबाब, त्यामुळे प्रॉब्लेम होतो. घोटाळाच आहेत. आज नाशिक महापालिकेने कबूल केलं घोटाळा केलाय त्यांच्या कर्मचाऱ्यांनी. आज तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांनी कबूल केलं की त्यांच्या अधिकाऱ्यांनी घोटाळा केलाय, आणि दोघांनी हे करेक्ट करायचं मान्य केलं. तर समाजात जसं न्यूजपेपरवाले इन्व्हेस्टिगेशन जर्नालिझम करतात, तसे इन्व्हेस्टिगेशन करणारे कार्यकर्त्यांना यार थोडं तो सर, वो जो 1500 आप नाम दे रहे हैं, ये फाइनली रोहिंग्या है? उन्होंने बताया, इन्होंने इनका वही है. ये तो मैंने यार यादी दी ना. हे 15ची यादी जी आहे हे या वर्तमानपत्रात छापून आले ते रोहिंगे गेले काही महिन्यात या पेपरात. आणि त्यातनं त्यांनी मला RTIच्या अंतर्गत जे काही दिवसापूर्वीपर्यंत 11 ते 10 लोकांना सर्टिफिकेट दिले त्याची यादी दिली. हे 11 ते 10 नावं त्याच्या समोर वाचली की या कायद्याप्रमाणे त्यांना देता येत नव्हतं, हे त्यांनी मान्य केलं. आणि ही यादी मी तुम्हाला नाही 1-2 दिवसात झेरॉक्स करून देणार, तुम्हाला हसायला येणार. काही नाही, फक्त नाव आहे, वय पण नाही, पत्ता पण नाही. तर ते 350 जे ॲडव्हर्टाइजमेंट जे आहेत त्याची त्यांच्याकडे ॲप्लिकेशन पेंडिंग आहे, ते मिळून 15 झाले. रोहिंग्या मुसलमान आहेत, त्यांचे डॉक्युमेंट वगैरे मी आता तुमचा समोर बघून दुसऱ्यावर आरोप करतो, म्हणजे तुम्ही तुमच्यावर आरोप करता असं नका. मी उत्तर देतोय रे भाऊ, अरे मी उत्तर देतोय. फक्त हे जे डॉक्युमेंट दिले ना, त्या लोकांनी दाखले घेतले, याचे पुरावे अधिकाऱ्यांनी मान्य केलं की या नियमानुसार आम्ही दिले नाही वा ह्या चुकीच्या पद्धतीने दिले, हे मान्य केलं. पण त्यांचं म्हणणं नाही की हे रोहिंग्या आहे का किंवा बांगलादेशी मुसलमान आहे असं प्रूफ होत नाही का त्यांनी. त्याच्यानंतर ते समोर बांगलादेशी आहे का? ओरजियाचा आरोप केला, आपण ते पण तथ्य समोर नाही आले. आम्ही तपास यंत्रणा सगळ्यांशी पण बोलतो, ते म्हणलं अजून आमच्या तपासात ओरजिया काही निष्पन्न झाले नाही, पण घोटाळा झालेला आहे पैसा. कोर्टाचं बघू ते सप्लिमेंट निवडून गेले उमेदवार. हे झालं ना दादा, त्याच्यामुळे आता मी उत्तर दे. एक मिनिट
मिनटं, तुम्ही तिघांनी चौघांनी विचारलं, परत उत्तर देतो. असं हिंदुस्थानात कुठेच दिसलं नाही आतापर्यंत. मी उत्तर देतोय, मध्ये नका बोलू. प्रश्न विचारता परत नंतर विचार. एका ठिकाणी नाही दिसलं. मी तुम्हाला महाराष्ट्राचे 4 जिल्ह्याचे दुसरे आकडे दिले तुलना करायला. मी तिसरं तुम्हाला सांगितलं की गेले 15 दिवस मी हे पाठपुरावा करतोय, सगळे डॉक्युमेंट प्राप्त केले, मंत्रालयात पण मिटिंगा झाल्या. चौथी गोष्ट, हे सगळं केल्यानंतर आज दोन्ही ठिकाणी भेटलो, त्यांनी कबूल केलं. आता हे पत्रकार म्हणून तुमच्या लक्षात जरा आलं नाही तर ते किरीट सोमय्याचा दोष नाहीये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.